टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या पाहूया। प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा। प्रज्ञा सातव भाजपत पक्षप्रवेश करणार। विधान भवन सचिवांकडे राजीनामा सुपूर्द। प्रज्ञा सातव निष्ठावंत काँग्रेसी, त्या भाजपत जाणार नाहीत। प्रज्ञा सातव यांच्याबाबत भाजपने अफवा पसरवल्यात। प्रदेशाध्यक्षांनी प्रज्ञा सातवांशी संपर्क साधलेला आहे। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। माजी आमदार दिलीप मानेंचा रखडलेला भाजप प्रवेश आज होणार। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये आज माने पक्षप्रवेश करणार। अजितदादांची फडणवीसांशी कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा। हायकोर्टाचा दिलासा नसेल तर फडणवीसांना राजीनामा सुपूर्द करणार। फडणवीसांसोबतच्या बैठकीत अजितदादांची भूमिका, सूत्रांची माहिती। नाशिक कोर्टानं काढलेलं अटक वॉरंटची प्रत नाशिक पोलिसांना प्राप्त। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार। नाशिक पोलिसांचं पथक आज मुंबईला येण्याची शक्यता। उद्या कोकाटेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटेंची खाती काढली। कोकाटेंची खाती काढण्याची मुख्यमंत्र्यांची शिफारस राज्यपालांकडून मान्य। कोकाटेंजवळची खाती अजित पवारांकडे। कोकाटेंना मंत्रिमंडळातून हाकलून द्या, विरोधकांची मागणी। 2 मंत्री एकाच गटामध्ये गेले। कोकाटे ही हिट विकेट। कोकाटेंना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न, त्यामुळे आम्ही भ्रष्टाचारांना पाठीशी घालतो हा संदेश दिलाय। संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका। कोकाटे आता सतत मुख्यमंत्री अजित पवारांना फोन करतायत। कोकाटेंना वाचवण्याचं काम सरकार करतंय, हर्षवर्धन सपकाळांचा आरोप। माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा झाली आहे। त्यांची आमदारकी सुद्धा बरखास्त करायला हवी, नाना पटोलेंची मागणी। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुंबईमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यास इच्छुक, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे प्रयत्न। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हात मिळवणी करणं। अजित पवार हे भाजपचे हस्तक। अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबतच्या युतीवर संजय राऊतांची टीका। दरम्यान आज शरद पवारांना भेटून अनेक विषयांवर चर्चा करणार, राऊतांची माहिती। साताऱ्याच्या सावरीमधील ड्रग्ज प्रकरणाशी माझा संबंध नाही। ड्रग्ज प्रकरणामध्ये सुषमा अंधारेंनी आरोप केलेल्या प्रकाश शिंदेंची स्पष्टीकरण। राजकीय द्वेषातून आपलं नाव या प्रकरणामध्ये गोवलं जात आहे। आरोप करणाऱ्यांवर अब्रू नुकसानीचा दावा करणार, प्रकाश शिंदेंचा इशारा।